नवी मुंबई के रबाले परिसर में लंबे अरसे से पानी के लिए तरस रही जनता को आखिरकार बड़ी राहत मिली है। भीमनगर, पंचशील नगर, संभाजी नगर, निब्बान टेकड़ी और साई बाबा नगर में जलापूर्ति के लिए नई पाइपलाइन बिछाने के कार्य का भूमि पूजन शिवसेना के उपनेता विजय चौगुले के हाथों संपन्न हुआ। इस अवसर पर पूर्व नगर सेवक रामाशीष यादव, शिवसेना उपशहर प्रमुख गणेश दगड़े, पार्टी पदाधिकारी और बड़ी संख्या में स्थानीय नागरिक उपस्थित थे। कई वर्षों से इस क्षेत्र के लोग गंभीर जल संकट का सामना कर रहे थे। शिवसेना उपशहर प्रमुख गणेश दगड़े ने इस समस्या के समाधान के लिए मनपा स्तर पर लगातार फॉलोअप करते हुए इसे गति दिलाई। विजय चौगुले के मार्गदर्शन और गणेश दगड़े के अथक प्रयासों से आखिरकार यह काम शुरू हो सका। रामाशीष यादव ने इस अवसर पर कहा कि अब जाकर यहाँ की जनता को राहत की सांस मिलेगी। पानी जैसी मूलभूत आवश्यकता पूरी होना ही असली विकास है। वहीं गणेश दगड़े ने बताया कि यह काम जनता की कई सालों की मांग और संघर्ष का परिणाम है। शिवसेना हमेशा जनहित के मुद्दों पर अग्रसर रही है और आगे भी जनता की सेवा के लिए समर्पित रहेगी। आज आम्ही ते 2 वर्षापासून त्याचा फॉलोअप घेत होतो आणि साहेब बी विजयजी चौगले साहेब आमचे मार्गदर्शक त्यांच्या ह्याच्याखालीच आम्ही काम करत असताना 2 वर्षापासून आम्ही त्याचा फॉलोअप घेत होतो आणि रामाशीष यादव साहेब असतील आपले नगरसेवक त्या फॉलोअपला आम्हाला यश भेटलाच। कारण का बघा, पाणी हे लोकांना जरुरी असतं आणि आज कित्येक वर्षापासून लोकांना पाण्यासाठी वंचित राहावं लागतं की आज एमआयडीसीत जावं लागतं लोकांना इकडं। ते बघून एकदा आम्ही पालिकेला विनंती केली आणि त्याने आज कामाची वर्कऑर्डर आली आणि त्यात उद्घाटन बी झाले। खरं बघायला गेलं तर नवी मुंबई महानगरपालिका ही मोठ्या अभिमानाने सांगते की आपल्या स्वतःच्या मालकीचं धरण आहे आणि ह्या 21व्या शतकामध्ये साईबाबा नगर सारख्या वस्तीमध्ये गेली 40 वर्ष या ठिकाणी ही वस्ती आहे आणि या वस्तीमध्ये आज 21व्या शतकामध्ये पाण्याची जी किल्लत आहे, तेथील लहान लहान मुलं असतील, रात्री 2 वाजता 3 वाजता पहाटेपर्यंत जी काम करणारी माणसं आहेत, ज्यांचं हातावर पोट आहे, अशी माणसं रात्रभर जागतात आणि पाणी भरत असतात। माननीय चौगुले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे उपशहर प्रमुख माननीय दगडे साहेब, त्याचबरोबर रामाशीष यादवजी या ठिकाणी आहेत, त्यांच्या प्रयत्नांना आज मी नक्कीच या ठिकाणी म्हणेल की यश मिळाल्यासारखं होईल। कारण काय आहे की जी परिस्थिती या ठिकाणी ते बघत होते, आमच्या स्वतःच्या डोळ्यांमधून अश्रू येत होते आणि ती लहान लहान मुलं या ठिकाणी पाण्यासाठी वणवण या ठिकाणी राहत होते। कधी विना आंघोळ करता काम करायला जाणं, शाळेत जाणे, अशा पद्धतीने ह्या गोष्टी फार होत होत्या या विभागामध्ये आणि आज साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी त्यांच्या या समस्येवरती साहेबांच्या चांगल्या विचारांनी मात घडवून आणलेला आहे। धन्यवाद। समस्या आहे कारण रात्री 2ला पण येते, 8-8 दिवस पाणी येत नाही। आम्ही कामावर जात आहोत दिवसभर, रात्री पाणी आल्यानंतर दिवसभर कामं करायचे का पाणी भरायचं। पाणीवाल्यांना बोलायला गेले तर आम्हाला काही बोलू नका, आम्ही काय तुमचे बांधलेले नाही, फुकट पाणी घेत आहोत तुम्ही, त्याच्यामुळे आम्हाला पाणी पण मिळत नाही। राहिली बाकीची जे प्रॉब्लेम आहे, पाणी नसल्यावर आम्ही काही काम पण करू शकत नाही। घरी बसलं तर पाणी भरायचं कसं आम्ही, त्याच्यामुळे आम्ही पण निवेदन केलं साहेबांना की आम्हाला पाण्याची जरा मदत करा। साहेबांनी पण ऐकलं, त्यांनी बोलले आम्ही येणार आहोत आणि असा आजचा कार्यक्रम ठरला म्हणून आम्ही सगळ्या महिला मंडळात जमा झालो इथं आणि आजच्या या कार्यक्रमासाठी आम्हाला यश मिळेल असं वाटतंय मला। आम्हाला इथे जवळजवळ 14 ते 15 वर्ष झाली साईनगरमध्ये, साईनगर, भीमनगर, गौतम नगर, निब्बान टेकडी या सगळ्या परिसरामध्ये पाण्याचा खूप त्रास आहे। रात्रभर पाण्याकरता अवघी रात्र जागावं लागतं, दिवसा पाणी मिळत नाही, रात्री 1 ते 1.5 तास पाणी येतं आणि सर्व पाणी पुरवठा म्हणजे इथे एवढी गरज आहे पाण्याची। प्रत्येक व्यक्ती इथे रोजगार आहे, रोजगार असल्यामुळे सगळ्यांना दिवसभर कामधंदा करून येऊन पुन्हा आपल्याला पाण्याकरता रात्र जागावं लागतं। ही म्हणजे खूप तकलीफ सर्वांकरताच आहे। त्याकरता आज इथे जवळजवळ 15-16 वर्ष झाली सर्वांना पाण्याकरता परेशान आहेत, पण स्थानिक नगरसेवक जे आहेत त्यांनी अजून म्हणजे पाण्याकरता कुणाकरता कुठलीही बाब घेतलेली नाहीये आणि त्यांनी कुठलीही सुविधा कुणाला इथे तरी साईनगरमध्ये आम्हाला तरी मिळालेली नाहीये। म्हणून आता गणेशदादा दगडे
आणि माननीय आपले चोगले साहेब यांच्या माध्यमातून जे पाणी पुरवठा तयार करत आहेत, पाण्याची नवीन पाईपलाईन टाकत आहेत, ती पाईपलाईन टाकणं रोजगारांकरता खूप गरजेची आहे. इथे रहिवाशांना पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. नळ लाईन तर आहे पण पाणी येत नाही. आणि आता हे जे येणारे पाणी आहे हे सर्वांकरता म्हणजे खूप पुस्तकाची गोष्ट आहे. ब्युरो इनपुट EW नेटवर्क.